याला याला त्रास देऊ नका, हे सगळं मरून जाऊ द्या. आपल्यामुळे बांगला आहे का बांगल्यामुळे आपण आहे? आपल्यामुळे गाडी आहे का गाडीमुळे आपण आहे? आपल्यामुळे गाडी, मग आपण गेलो गाडीचं काय करायचं? याला जपा. एक वाक्य सांगा, याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे. हे शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हे असं गेलं ना तरी चालेल, आणि कधीतरी एकदा जाणार आहे. पण याला सिजर होऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला बायपास होऊ नये, याची एन्जिओप्लास्टी होऊ नये. याला लोक एक वाक्य सांगतात, शरीर पार तंत्र्यात जाऊ नये. आपल्याला कोणीतरी धरून लगविला न्यावं इतकं शरीर जाऊ नये. नाही नाही नाही, कोणीतरी पाणी द्यावं मग जाऊ नये. आणि जर कधी तरुणपणा शरीराचा अवयव गेला, संपला माणूस. ही बायका पोर हा सगळा तमाशा आहे. गावठी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळलाय, दगडाचा खडा आहे आणि त्याला गुळ चोळलाय. गुळवरून गोडे गोडे, हातमध्ये खडा आहे. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बेल गेलेत, पण वरून. तसं मला एवढी जी माणसं दिसत ना, ही फक्त वरून गोड आहेत. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या? तू पागल आहे, पुरा पागल आहे, पुगार. काही लोक वापरते शब्द, जनतेचा विश्वास आहे, तुझ्या इतका गाढव तूच आहे. जनतेला फिनतेला काही घेणं नाही, हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. गुळ माखुनिया ठेवीला दगड, बस गुळाला दगड चोळला, दगडाला गुळ चोळला, मुंगळे मुंग्या वरून आल्या आतमध्ये. तशी सगळी माणसं वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय आहेत. काय मत आहे तुमचं? पाषाण वरून ना का जवान का लिखा वा नाही लिखा. आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, तुझे इतका मूर्ख तुझ आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, 14 वर्ष राम राम राम. तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डोकून पाहिलं नाही सीतेनं, डोकून. उलट्या लांब बांबून भाकरी लोटले, घे बांबू काढला तिनं, बांबू. आणि खिडकीतून बांबू घातला, घे 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 घे. आणि खिडकीतून डोकून पाहती, झोपलाय का झोपलाय? झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगतोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल दुनिया मा. आणि हा सगळा भ्रम आहे. आणि 98% जनता कशात आहे? भ्रमात. वा वा. काही पोर म्हणतात ती प्रियशीना माझ्यावर लय प्रेम करते, मग हा बापाच्या मुळा उठतो. पागल आहे ती. तू माझ्यासाठी काही करील, काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळा करणार आणि तुला भिकारी करणार. तो 3रा नंबर आहे. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं, प्रेशीला घेऊन येड्या बाबलीत बसलं घाटात. बाबळ इडीन ती पोरगी शिवली, आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने घाटातच सोडून दिला. काय करणार? माया डळमळी टाकावं. देवायला लागतं ज्ञान. आपलं नेमकं काही नाही,
नाही आता आलो जागेवर आपण. याला त्रास देऊ नका, याचा अपघात होऊ नये. नाही नाही नाही, हे असं जाऊ द्या, हे काहीतरी जाणारच. आणि यालाही खर्च, याला सांभाळायला खर्च कमी आहे, याला साजवायला खर्च जास्त आहे. नाही त्याला सांभाळायला 6 चपात्यांमध्ये रात्रंदिवस काढते. 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, 1 टावेल आणि 1 चप्पल, 2 पायजमे, 2 शर्टात वर्ष जाते. याला सांभाळायला खर्च नाहीये, याला सजवायला खर्च जास्त आहे. फेअर अँड लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक, केस काळी करणं, क्वार्टर, 90, मटण, रसा, हे मागे. एक माणूस चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले, आम्ही पेत नाही. नाही तर सरलाट मंडळी टाईट होती, त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. दोतरावाला कधी मध्ये पित, त्याच्या कोणी कानपट्टीत ठेवून देत. मंडळी हुशार आहे, ती सगळी झोपल्यावर पेतात निवांत. ते दर्जेदार दारुडे. हा, शिरोचा बल्ब बिल्ब टेप लावून राहून रिलॅक्स. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर पालत पडलं ना, सकाळ होत उताना सुद्धा होत नाही ग, उताना सुद्धा होत नाही. लय वकात ग, लय वकात. आणि कोरड पडली का वकारीच साठीत ग, वकारीच साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. हे तरुणपणात जे खोब्यातून पोरं निघले, गुडघ्यातून गेले ना, याला हेच कारण आहेत. पाया पडून सांगतो तुमचं सगळं व्हावा, अपघात होऊ नये, हे जाऊ नये. याला लखंडी सळई घातली, संपला विषय. याला वाकरवर चालायची वेळ आली, समजा. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलोय ना, मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना, आचार्य कार्यक्रम मारतो. शुगर आहे ना तुला, मग गप मर ना. बुंदी आहे का? बुंदी बुंदी आहे. खालीच 2 मोठी, त्याला वाढणारेच 2 दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला, पथ्य पाळावा. पण आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करू नयेत. फक्त गाड्या बंगले, पैसा, गाड्या बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाट भर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. अरे काय करू, देव खाऊन देत नाही रे याला. हा हा हा, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात नाही खाते. याला जपा. आणि अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय? जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का, उगाच जनता नादीला येत बसू नका. अटॅक इज नॉट अ डिसीज. काही झालं का या लोकांनी तडाखा उठवलाय. काय आला, काय आला, बोला पटकन. अटॅक आला. काय आला, अटॅक आला. सांगा मला बरं अटॅकची व्याख्या, एखादा एज्युकेटेड माणूस, AM PhD झालेले, सांगा बरं काय भानगडे अटॅक. कधी याची नको नाहीत लावून. तुम्ही 30 दिवसाचे 1.5 लाख पेमेंट घेते तरी कशी, कशाला म्हणते अटॅक तुम्ही. ऐका अटॅकची व्याख्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय मत आहे तुमचं, हा किंवा नाही? अटॅक हा रोग नाही, अटॅक हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. तणाव लोड आहे तुम्हाला बसलेल्या माणसांना. काही नाही इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काही नाही इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. काही इतका प्रयत्न केला नाही झाले. काहींना रात्र दिसत नाही, दिवसा दिसत आहे. काहींचा सीझन गेला बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीन. टेन्शन मध्ये लोक आहे. टेन्शन. कालना बायको मिळाली ती राहीन, राहिली तिला पोर व्हायना, झालं ते सुईचं येईना. तमाशाचे. काहींना सुनच मिळालं,
मिळाली तिनं सासू दिंडीत काढली, टेन्शन मध्ये. काहीला एकच पोरगी, लग्नाची गरज नाही पडली, टेन्शन मध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी. आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू इन टू हार्ट इज लोअर. माणसाला घाम येतो आणि घाम आला का माणूस घाबरतो. त्या स्पीड मध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅक जर यायचं नसेल तर एकच औषध, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही, अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे. सोडून द्यायचं. कॉलेजला असताना प्रियेशनं धोका दिला, देऊ दे ना. मग सारखी तीच तो धोका टेटसला सोडून द्यायचा तो विषय. मग अटॅक का ना, मग एवढे लोक आजारी पडत्या, एवढे लोक हे करत्या, एवढे लोक काळजी घेत्या. 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात. निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटे उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते. गडी बैलगाडी बसला 5ला थळात. तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला. 11ला गाडी ताईट, 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण साधन ना हातात, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून 2 जण खाणार, वड्याच पाणी पिणार, ठणठणीत. सर्दी नाही, पडस नाही, रोग नाही, काहीच नाही. हे मासे धरणाऱ्यांची पोर आहेत, सारखे पाण्यात आहेत, चड्ड्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळेचे, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला आणि पप्पून फक्त असं केलं, जाऊ नको तू, शांडावंदाला नको तू. त्याला सर्दी झाली, मग देशी पास त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझर मध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मेला, मला केस दाखवा बरं. त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहितच नाही, पण गडी ठणठणीत का? त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. काय होईल, काय होईल, काय होईल? काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शन मध्ये. काय काय होईल हे देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, द्वातार जळाला तेवढं मागं वाढा आणि चहा प्या, आपल्याला तेवढंच द्वातार आहे. ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावावं लागल. गप बस, याला टेन्शन. तुम्हाला मा कोणी ऐकतच नाही, सांगूच नको. काही नाही होणार, काही नाही होणार. भारतामिनला विचारा, जनफळभर म्हणतील हाय हाय, काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. एक, काळजी नका करू, शरीराला न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. 1, 2, मोटरसायकल चालवणार मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुतीत गेलं तसं येण्या बाबतीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला झालं? 1, अपघात होऊ नये. ओवे सांगतो 2 आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीराला न पिडावे, वृत्तनियम न करावे, देवांतरा न बसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देवेना. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र राहण्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेच नाही, माणसं मरू द्या. त्या माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची.
2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईल मध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, टीआरपी तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायचं. मी मेलोच माझ्या भोवती लफडे मिटतील असं वाटतं मला. कारण रोज उठलो का मी 9 लफड आहे माझ्या भोवती. उठलो का लफड. आपण म्हणलं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज बिराज. माझं काय तुमच्याशी घेणं नाही. फक्त मी शेतकऱ्याचाच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसेल. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागलाय. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागलाय. बाप जिवंत आहे, पोरगा गेलाय. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे. का करताय? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामाशी विनमुख तो नर बाब्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं फाडून टाकतील ही पोरी. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं, तिथं धंदा चालू. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बाई